भारतरत्न नानाजी देशमुख यांच्या नावाने केंद्र सरकारनं राज्यामध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजना सुरू केली। यामध्ये राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये नवसंजीवनी आणण्याचा प्रयत्न केला। मात्र या योजनेमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप हिंगोलीमध्ये वंचित बहुजन आघाडीनं केलेला आहे आणि यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून वंचित बहुजन आघाडीनं हे संपूर्ण ढीगभर पुरावे जे आहेत ते जमा केलेले आहेत। खरं तर नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना ही एक महत्त्वाकांक्षी योजना होती। मात्र हीच योजना अधिकारी आणि लोकप्रतिनिधीच्या भ्रष्टाचाराचं पुरण बनलेलं आहे। मात्र या योजनेमध्ये नेमका अपहार कसा झालेला आहे आणि तो उघड कसा झाला आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आहेत। किती वर्षापासून हा लढा सुरू आहे आणि हा भ्रष्टाचार नेमका झालाय कसा? नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजना गेली 2019 पासून महाराष्ट्रामध्ये अंमलात आलेली आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये कळमनुरी तालुक्यामध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजनेमध्ये जवळपास शेडनेट या बाबीमध्ये करोडो रुपयांचा भ्रष्टाचार कृषी विभागाने व कृषी विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी संगतमत करून केलेला आहे। 2 वर्ष आधी ही बाब आमच्या निदर्शनास आली। आम्ही अनेक वेळा याची माहिती अधिकार तालुका कृषी अधिकारी असतील, जिल्हा कृषी अधिकारी असतील व सदरील ग्रामपंचायती असतील यांना माहिती अधिकार आम्ही दिले। माहिती अधिकारामध्ये एक माहिती उघड झाली की सर्व काही बोगस शेतकरी यांना संगतमत करून कृषी सहाय्यक, जिल्हा कृषी अधिकारी व कृषी अधिकारी यांनी कोट्यवधीचा फक्त कागदोपत्री दाखवून शेडनेटचं लाखो रुपयांचं 20 ते 40 लाख रुपयांचे जीएसटीचे खोटे बिल दाखल करून बिल उचलण्यात आलेली आहे। या सगळ्या भ्रष्टाचारामध्ये कागदपत्रांचे काय तुमच्या पुरावे हाती लागलेले आहेत आणि त्या कागदपत्रांमध्ये भ्रष्टाचाराच्या कोणत्या बाबी आढळल्या? कळमनुरी तालुक्यामध्ये ग्राम कृषी संजीवनी समिती ही ग्राम पातळीला ग्रामपंचायती मार्फत ह्या योजनेचा वापर केला जातो। परंतु ग्रामपंचायतीमध्ये कोणत्याही ग्रामपंचायतीचे ठराव असतील, तिथं कोणतेही कागदपत्र असतील आणि जे शासनानं ह्या संजीवनीला कागदपत्र जे तयार करून दिले होते ते एकही कागदपत्र ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध नाही। 46 ग्रामपंचायतीमधून 92 माहिती अधिकार आम्ही टाकले, 100च्या वरी माहिती अधिकार कृषी कार्यालयामध्ये आम्ही दाखल केले आणि हे सगळे कागदपत्र आम्हाला भेटलेले आहेत। आणि त्यामध्ये संबंधित जे डीलर आहेत शेडनेटचे, जीएसटी अर्धापूरचे डीलर आहेत देशमुख ग्रीन हाऊस इंडस्ट्री आणि नागडीची गोईन ॲग्रो इंडस्ट्री यांनी खोटी जीएसटीचे बिल दाखल करून शासनाचा करोडो रुपयांचा कर बुडवला आणि हा शेडनेट मध्ये यांनी गैरव्यवहार केलेला। हे बघा, हे सगळे ढीगभर कागद आहेत। 46 ग्रामपंचायतीमध्ये माहितीचे अधिकार टाकले, त्याच्यामधनं हे सगळं उघड झालेलं आहे। मला सांगा, या कागदपत्रांमध्ये काय उघड झाले नेमकं? हे सगळे चोर आहेत। संबंधित डीलरनं जीएसटीचे जे बिल आहेत, आता हे माझ्याकडे माहिती अधिकारामध्ये आहेत, त्यांच्या संचिका आहेत। एखाद्या कागदामधला जो तपशील आहे तो डॉक्युमेंट्स मधला दाखवता येईल का? दाखवता येईल। हा भागवत मधुकर देशमुख म्हणून हारवाडीचा कार्यकर्ता हे आहे, शेतकरी आहे आणि जीएसटीचं बिल आहे। आपण जर इथं बघितलं तर इनव्हॉइस नंबर 42 हे बिल आहे जवळपास 6 लाखाचं आणि तेच इनव्हॉइस नंबर 82 हा बिल आहे 17 लाखाचं। म्हणजे यापैकी जीएसटीचं बिल कोणतं खरं आहे याची तक्रार सुद्धा मी जीएसटी डिपार्टमेंटला दिलेली आहे आणि सदरी डीलरवरती जवळपास 8.5 कोटीचा कर शासनाचा या डीलरनी बुडवला हे सुद्धा सिद्ध होऊन तिथं कारवाई सुरू आहे। म्हणजे अशी बोगस बिलं दाखल करून शेतकरी आणि अधिकाऱ्यांनी संगतमत करून हा करोडो रुपयाचा घोटाळा केलेला आहे। पण यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे गेलेले आहेत। शेडनेटचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती गेले, मग भ्रष्टाचार कसा? भ्रष्टाचार शेतकऱ्यांच्या खात्यावरती मुळात पैशांनी केलेत का नाही केलेत यामध्ये दुविधा आहे। कारण मुळात 2 लाखाच्या वरी जर बिल करायचे असतील तर शेतकऱ्यांकडून 20 लाख रुपये येणार कुठून? मग त्यामुळे संबंधित डीलरनं काय केलं, सुद्धा पैसा लावला, शेडनेट एका शेतामध्ये दाखवलं, फोटो काढला आणि 20 लाख रुपये त्यानेच इन्व्हेस्टमेंट केली, ते बिल काढले आणि या कृषी विभागानं बोगस लोकांनी मिळून संगतमत करून अर्ध्यार्थी पैसे वाटून गुन्हा कारभार केला। या सगळ्या भ्रष्टाचारामध्ये प्रशासन, लोकप्रतिनिधी असा कुणाचा सहभाग आहे? या भ्रष्टाचारामध्ये जवळपास कळमनुरी तालुक्यातले 55 अधिकारी कर्मचारी यांचा समावेश आहे। महाराष्ट्रामधली जर आपण गोष्ट केली, महाराष्ट्रामधली तर हजारो कर्मचारी अधिकाऱ्यांचा याच्यामध्ये समावेश आहे। जीएसटी विभागात तुम्ही आंदोलन पण केलं होतं, नांदेडमध्ये धरणे आंदोलन केलं होतं, तिथे अधिकाऱ्यांच्या तपासणीमध्ये काय निदर्शनास आले? अधिकाऱ्यांच्या तपासणीमध्ये संबंधित शासनाचा डीलरनी कर उडवला हे खोटे बिल आहेत
असं निष्पन्न झालं. त्या कारवाईचा कागद सुद्धा त्यांनी आम्हाला दिलेला आहे आणि याच्यामध्ये आपण जर हे सगळे जर कागद बघसाल तर हे सगळं प्रकरण तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि तत्कालीन जे महाराष्ट्राचे कृषी आयुक्त होते त्यांना सुद्धा ही सगळी बाब निदर्शनास आलेली आहे. त्यामुळे सर्वांचं संगतमत आहे आणि याच्यामध्ये शेकडो लोक हे याच्यामध्ये निलंबित होतील, कारवाई होतील. त्यामुळे कृषी विभाग हे प्रकरण दडपण्याच्या हेतून आजपर्यंत काम करत आहे आणि जीएसटी विभागाने सुद्धा हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला, म्हणून आम्ही जीएसटी विभागाच्या बाहेर धरणे आंदोलन सुद्धा या प्रकरणात केलेलं. म्हणजे धनंजय मुंडेंच्या कार्यकाळातलाच हा भ्रष्टाचार आहे. धनंजय मुंडेंच्या कार्यकाळातला भ्रष्टाचार आहे. त्यांची रिसोर्ट सुद्धा माझ्याकडे आहे. त्यांच्या कानावर सुद्धा बाबी मी मंत्रालयामध्ये भेटून निदर्शनास आणून दिली होती. कागदपत्र सुद्धा त्यांना त्यांच्या पीएकडे दिले होते, कृषी आयुक्ताकडे पण सुद्धा दिले होते. परंतु हा खूप मोठा करोडोचा भ्रष्टाचार उघड होईल या अनुषंगाने प्रकरण त्यांनी दडपवलेलं आहे. याच्यामध्ये दोन बाबी महत्त्वाच्या आहेत, त्या मी पहिले स्पष्ट करू इच्छितो. नानाजी देशमुख जे आहेत ते भारतरत्न नानाजी देशमुख हे हिंगोली जिल्ह्यातले रहिवासी आहेत. कडोळी हे त्यांचं जन्मगाव आहे आणि भारतरत्न नानाजी देशमुखांच्या जन्मगावामध्येच हा जो सगळा भ्रष्टाचार आहे तो उघड झालेला आहे. दुसरी महत्त्वाची बाब, राज्याचे जे तत्कालीन कृषी मंत्री आहेत धनंजय मुंडे हे देखील मराठवाड्यातले रहिवासी आहेत आणि त्यांच्याच मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यामध्ये हा करोडोचा भ्रष्टाचार उघड झालेला आहे. सर मला सांगा, ही योजना नेमकी काय होती आणि शेतकऱ्यांना याच्यामधनं काय फायदा होणार होता? नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजना ही शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी होतं, बेरोजगारी कमी करण्यासाठी होतं. त्यासाठी जी वर्ल्ड बँक देशातली आहे त्या वर्ल्ड बँकेने आपल्याला लो इंटरेस्ट मध्ये पैसा आपल्या महाराष्ट्र शासनाला जवळपास महाराष्ट्रामध्ये 7,500 कोटी रुपये दिलेले आहेत की आपल्या शेतकऱ्यांचा शेतीचं उत्पन्न वाढावं, आर्थिक परिस्थितीनं आपलं शासन हे मजबूत व्हावं. परंतु यामध्ये शेडनेट बाब असेल, अवजारे बँक बाब असेल, त्यानंतर पॉली हाऊस असेल, ग्रीन हाऊस असेल, अशा अनेक बाबी याच्यामध्ये होत्या. पण याच्यामध्ये यांनी फक्त ते थातूर मातूर पद्धतीनं खोटे जीएसटीचे बिल दाखल केले, जायमोका फोटो काढले आणि फक्त हे पैसे शासनाचा कर बुडवण्याचं काम यांनी केले. दुसरं तिथं कोणत्याही पद्धतीचं आजच्या कंडिशनला तुम्ही जर तिथे जर भेट देसाल ते एकही शेडनेट उपलब्ध नाही. तिथं तुम्हाला काहीच सापडणार नाही, बंजर जमीन सापडेल तिथं. कळमनुरी तालुक्यामध्ये किती शेडनेट मंजूर झाले आणि किती ठिकाणी शेडनेट उभे आहेत? कळमनुरी तालुक्यामध्ये एकूण 66 शेडनेट मंजूर झाले. त्यापैकी जर 2-3 शेडनेट जर आजच्या परिस्थितीला बघितले ते पण बंद आहेत, पण बाकीचे 99% शेडनेट हे आजच्या परिस्थितीमध्ये तिथे उपलब्ध नाही. फक्त हे याच्यामध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि शासनाचा कर बुडवण्याचं काम झालेलं आहे. आणि ही बाब आम्ही आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सुद्धा कानावर टाकलेली आहे. आणि मी कृषी विभागाला म्हणजे याच्यामध्ये कृषी विभागाने तर चोरी केलेलीच आहे. डीलर, कृषी विभागातले शेकडो अधिकारी, कर्मचारी आणि बोगस शेतकरी या सगळ्यांनी हे पैशाचा गैरवापर केला. एकूणमेकाला संगतमतानं पैसे एकूणमेकाचे घेतले आणि करोडोचा भ्रष्टाचार त्यांनी केलाय. हे आम्ही म्हणत नाही, हे माहिती अधिकारामध्ये त्यांच्या कागदोपत्र अधिकाराखाली समोर आले. तर यापुढचा आमचा इशारा फक्त एवढा असेल की जोपर्यंत या शेकडो लोकांवरती निलंबनाची कारवाई होत नाही, शासनाचा बुडवलेला कर जोपर्यंत शासन वसूल करत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी थांबणार नाही. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आम्ही महाराष्ट्रामध्ये सध्याचे असलेले कृषी मंत्री, सध्याचे असलेले पुण्यातील कृषी आयुक्त यांच्या कार्यालयाबाहेर राज्यव्यापी धरणे आंदोलन सुद्धा आम्ही यापुढे करू. वंचित बहुजन आघाडी हे आता राज्यव्यापी आंदोलन करणार आहे. परंतु आता हे जे सगळं भ्रष्टाचाराचे जे डॉक्युमेंट्स आहेत ज्याच्यावरनं हे स्पष्ट होते, हे घेऊन तुम्ही कृषी विभागाच्या विरोधात देखील आंदोलन केलं होतं. कृषी अधीक्षकांच्या विरोधातही तुम्ही हे सगळं आंदोलन केल्यामुळं तुम्हाला कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडनं काही लेखी आश्वासन मिळाले का? त्याच्या चौकशी समिती नेमलेली आहे, त्यांनी काही या ठिकाणी अहवाल दिलाय का? कृषी विभागाने जिल्हा कृषी अधिकारी आणि तत्कालीन उप कृषी अधिकारी यांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला होता. म्हणून मी कृषी सहसंचालक जे लातूरचे निवेकर आहेत त्यांना सुद्धा तक्रार दिली होती. त्यांनी माझ्या तक्रारीच्या अनुषंगानं एक विभागीय समिती नेमली होती. नांदेडचे अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी त्यामध्ये होते. पण त्यांनी थातूर मातूर चौकशी केली. 66 शेडनेटपैकी फक्त 2 शेडनेटला भेट दिली आणि आहेत म्हणून दाखवलं आणि आर्थिक व्यवहार त्यांनी संगतमताने करून हे प्रकरण दडपलं. तर याची तक्रार कृषी आयुक्तांकडे सुद्धा मी 1 वर्ष झाली केलेली आहे. पण मला एवढंच यामधून निष्पन्न झालं की कृषी विभागाचा वरिष्ठ एकही अधिकारी हे सगळे मिलीभगत आहे. जिल्हा कृषी असेल, लातूर कृषी विभाग असेल, पुणे कृषी विभाग असेल आणि मुंबईचं प्रकल्प आत्मविभाग असेल, ही यांची या अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची एक चेन आहे. इथून जे पैसे जातात ते डिवाइड होत जातात आणि सगळे पुणे, मुंबई, जिल्हा कृषी आणि लातूर कृषी या विभागाला अधिकाऱ्यांना पैसे पोहोचले जातात.
त्यामुळे या विभागामध्ये कडक कारवाई कोणत्याही कृषी डिपार्टमेंटचा अधिकारी करणार नाही, ही बाब आमच्या निर्देशनात पक्की आम्हाला बसलेली आहे, कारण सगळ्यांनी मिळून मिसळून ही मिलीभगत करून भ्रष्टाचार केलेला आहे. एक शेवटचा प्रश्न आहे, कळमनुरीमध्ये किती भ्रष्टाचार झाला, हिंगोलीमध्ये किती झाला आणि मराठवाडा आणि राज्य असं जर आपण एकूण जर आकडा काढला तर किती राहिले, म्हणजे एका शेडला किती रुपये मिळायचे आणि मग या सगळ्या शेडमधनं किती भ्रष्टाचार झाला, या भ्रष्टाचाराचा एकूण म्हणजे ग्राउंड लेवल ते वरिष्ठ लेवलपर्यंत आकडा किती आहे? हा जर महाराष्ट्रामधला मराठवाड्यामधला जर आकडा जर काढला तर यांचे कागद सुद्धा काळे करायला कृषी विभागाला कमी पडतील, एवढे हजारोच्या संख्येमध्ये कर्मचारी आणि अधिकारी सस्पेंड होतील या प्रकरणामध्ये. कळमनुरी तालुक्यामध्ये शेडनेटला 20 ते 40 लाखांचा निधी शासनाकडून दिला जातो. कळमनुरी तालुक्यामध्ये जवळपास 87 कोटी शेडनेटमध्ये देण्यात आलेले आहेत, त्यापैकी 18 कोटीचा स्पष्ट आणि क्लिअर कट घोटाळा कळमनुरी तालुक्यामध्ये आहे. हिंगोली जिल्ह्याची जर बाब घेतली तर जवळपास आमच्या माहितीस तो 500 ते 600 कोटी शासनाला हिंगोली जिल्ह्याला दिले होते आणि त्यापैकी 350 कोटीचा जवळपास घोटाळा भ्रष्टाचार आहे. पूर्ण जर तालुक्याच्या जर चौकशा जर याच्यामध्ये जर करण्यात आल्या जिल्ह्याच्या वतीनं तर कमीत कमी जिल्ह्यातले पूर्ण अधिकारी कर्मचारी ह्यामध्ये निलंबित होतील आणि महाराष्ट्रामध्ये हजारो कोटीचा घोटाळा, दिसता घोटाळा, या हजारो कोटीचा घोटाळा या योजनेमध्ये झालेला आहे. नक्कीच. तर हे वंचित बहुजन आघाडीनं हा घोटाळा उघड केलेला होता. हे जे पूर्ण कागदपत्रांचे बंच आहेत, 1, 2, 3, 4, 5 आणि हे 6 बंच, हे या संपूर्ण घोटाळ्याचा पर्दाफाश करणारे हे सगळे डॉक्युमेंट्स आहेत. खरं तर शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये नवसंजीवनी आणण्यासाठी या कृषी संजीवनी योजनेची सुरुवात केली होती, मात्र या सगळ्या कृषी संजीवनी योजनेमधनं अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे आणि कृषी संजीवनी योजना ही प्रशासकीय अधिकारी आणि कंत्राटदारांनी मिळून भ्रष्टाचाराचं कुरण बनवलेलं आहे आणि त्यामुळं या संपूर्ण प्रकरणामध्ये आता राज्याच्या विद्यमान कृषी मंत्र्यांनी लक्ष घालावं, राज्याच्या वरिष्ठ कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी लक्ष घालावं आणि या सगळ्या कृषी विभागातील अधिकारी असतील त्यासोबतच हे शेडनेट तयार करणारे जे कंत्राटदार आहेत त्यांच्या विरोधात कडक कार्यवाही करावी, अन्यथा वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रभर एक व्यापक आंदोलन उभं करणार असल्याचं या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीनं सांगितलेलं आहे. संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.